महाड MIDCतील सुदर्शन फार्म कंपनी विरोधात खैरे ग्रामस्थ आक्रमक. पोलीस प्रशासन व खैरे ग्रामस्थ यांच्यामध्ये बाचाबाची. JCB मशीन मालकाची गाडी अडवली. आरोग्यास घातक असलेली कंपनी येऊ देणार नाही, ग्रामस्थांची ठाम भूमिका. आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु कंपनीला काम करू देणार नाही. नमस्कार, माझं नाव अनंत राजाराम सावंत आहे. मी आज ह्या मागील 2 वर्षापासून इथे ही सुदर्शन फार्मा केमिकल्स म्हणून ही कंपनी, 2 कंपन्या इथे येऊ घातल्या होत्या. त्यातली एक कंपनीने आमचा जो काय आक्रोश आहे, आमचे सगळं म्हणणं मांडून समजून घेऊन त्यांनी बॉयकॉट केलेला आहे. आम्ही त्या कंपनीचा धन्यवाद मानतो. परंतु ही जी सुदर्शन फार्मा कंपनी जी इथे येऊ घालते ही अरेरावी करते आहे. ही कधी आम्हाला प्रशासनाचा धाक देते आहे, कधी आम्हाला पोलीस प्रशासनाचा धाक देते आहे. मला एक साधी गोष्ट सांगायची आहे या पोलीस प्रशासनाला आणि पूर्ण प्रशासनाला. एक साधी गोष्ट सांगायची आहे, जेव्हा एखादा घर जरी आपण तोडायचा झाला किंवा अतिक्रमण जरी तोडायला गेलो तरी पोलीस प्रशासन तुम्ही जर परवानगी दिले तर त्याचा एखादा पत्र असतो आणि तो पत्र दाखवावा लागतो त्या घर मालकाला किंवा त्या कुठल्या तरी अतिक्रमण करतो त्या ह्याला. पण ह्यांनी अजूनपर्यंत ह्या कंपनीने आमच्या गावापासून धोका आहे, ह्यामुळे ह्या कारणासाठी यांच्याकडे प्रशासनाकडे जर पत्र प्रोडक्शन मागितलेलं आहे. म्हणजे ह्या प्रकारचा आम्हाला कॉपी अजूनपर्यंत दाखवली नाही. आम्ही मागणी केलेली आहे, अगदी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा मागणी केलेली आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही RTI टाका. RTI टाकायला 8-10 दिवस जातील, तोपर्यंत इथं काम चालू. आम्ही त्यांच्याकडे आमच्या उरावर बसून घ्यायचं का? आम्ही ऑलरेडी मरणाच्या दारात आहोत. आमच्या कंपन्या इतर कंपन्यांपासून एवढं आम्हाला धोका आहे की जरी स्फोट जरी झाला तरी आम्हाला 4-4 किलोमीटर 5-5 किलोमीटर लांब पळायला ह्या प्रशासनच आम्हाला भाग पाडतं. तुमची शेवटची भूमिका काय असणार? आमची शेवटची भूमिका आहे, आम्हाला मरायला लागलं तरी चालेल. आम्ही इथे येतो, इथं सगळं जण इथं मरून स्वतः गाडून घेऊ ह्याच प्लॉटमध्ये. आमची एवढी तयारी आहे. तर आम्हाला एक प्रशासनाला एवढं सांगायचं आहे, आमची विनंती आहे प्रशासनाला, हे एवढं सगळं करू नका. आमच्यासाठी फक्त ही एवढीच मोकळी श्वास घेण्यासाठी एवढीच जागा आहे. आम्ही जर भौगोलिक परिस्थिती पाहिली, तुम्ही आमच्या तिन्ही बाजूच्या बघा, एक साईडला गाव आहे, एक साईडला डोंगर आहे, एक साईडला ऑलरेडी कंपन्या आहेत. त्या कंपनीचा ऑलरेडी त्रास आहे आम्हाला. आणि उरलेली ही एवढी जी मोकळी जागा आहे श्वास घेण्यासाठी आम्हाला, ती पण जर कंपन्यांच्या केमिकल कंपन्यांच्या त्यांना जर देऊ केली तर त्यातून निघणारा जो प्रदूषण आहे, गॅस वगैरे आहे, याच्यात आम्हाला किती त्रास होईल आणि उद्या आम्हाला जगण्याची बी सोय राहणार नाही या गावामध्ये. त्यामुळे आमचा हा ठाम निर्धार आहे. आम्ही जे काय कुठल्याही क्षणाला परिस्थितीमध्ये आम्ही ह्या कंपनीला इथे येऊ देणार नाही. आम्ही अगदी इथं आमची मरणाची पण तयारी आहे. या कंपनीचं काम बंद करण्यासाठी संपूर्ण गाव जमा होऊन इथे या कंपनीच्या गेटवरती आलेला. काय नेमकं सांगा? हा 2 वर्ष झाली आमचे हा प्लॅन चालू आहे. तरी 2 वर्ष झाली आमच्या ग्रामस्थ मुलं खूप झगडत आहेत. शासकीय म्हणा, ह्याच्यामध्ये तहसील म्हणा, प्रांत म्हणा, सगळीकडे लेटर देऊन झालेले आहेत. तरी त्यांचा आम्हाला पाहिजे तसा आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही. आणि ह्या आधी आजूबाजू केमिकलचा परिसर आहे, त्याच्यामध्ये आमच्या महिलांसाठी खूप तो धोकादायक आहे. आमच्या गावातच एकूण 10 महिलांच्या गर्भपिशव्या काढलेल्या आहेत. त्याचं कारणसुद्धा हेच आधीचे केमिकल प्राणी आहेत. ते आम्हाला रोज आम्ही जो श्वसन श्वास घेतो ना, त्याच्यामध्ये रोज थोडं जाऊन आमच्या शरीरामध्ये जातो आणि तो महिलांमध्ये तो जास्त प्रमाण दिसण्यात येतो आहे. आणि मेन म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. माझा 2.5 वर्षाचा नातू आहे, तर त्याला इन्फेक्शन झालेलं आहे आणि तो आता सध्या मुंबईला आहे. माझा मुलगा इथे आणि माझी सून आणि नातू तिकडे. मग या प्रशासनाला एवढं जाग येत नाही का आमच्या जीवाशी ते खेळत आहेत. त्यांना कोणता अधिकार दिला? आणि जेव्हा आम्ही इथे आलो सगळं गाव मिळून, तेव्हा आम्ही प्रशासन आहेत ना इथे अधिकारी, त्यांनी आम्हाला गेटवर रोखले आणि त्यांच्याजवळ आम्ही मागितलं की तुम्हाला दाखवा लेटर, तुमच्याकडे काय परवाने आहेत काय? ह्यांनी दिले नाहीत. मग यांच्याकडे नाहीत, मग यांचा अधिकार कुठं येतो आम्हाला रोकायला गेटच्या बाहेर आतमध्ये यायचं नाही म्हणून? एवढंच मी बोलते. आणि दुसरं म्हणजे आमची तरुण मुलं आहेत, ती सुद्धा याच्यासाठी जीवाचं रान करतायत आणि पूर्ण आमच्या गावाचा सपोर्ट आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छिते की आम्हाला ही कंपनी नाही पाहिजे. 100% आम्ही इथे आणि वेळ आली जेल बरोबर आंदोलन करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. 100% आम्ही करणार आहे. एवढं बोलून मी